उद्धव ठाकरेंनी अखेर करून दाखवलं. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचाच महापौर बसणार. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश तर शिंदे सेनेला सगळ्यात मोठी भूकंपाची चाहूल. भारतीय जनता पार्टीचा देखील ठाकरेंकडून झालाय करेक्ट कार्यक्रम. मित्रांनो, मुंबईच्या राजकारणातील आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड आपण आता जाणून घेऊया. मुंबई शहराचा महापौर कोण होणार याकडे मुंबईचं नव्हे, महाराष्ट्राचं नव्हे तर संबंध देशाचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आपला मुंबईचा पहिला महापौर बसवण्यासाठी अतिशय आग्रही आहे. मुंबई ही आमची आहे, मुंबईवरती आमचाच महापौर बसणार असे भाजपचे उत्तर भारतीय नेते देखील समोरासमोर बोलू लागल्यामुळे महाराष्ट्रात मराठी माणसांची चेष्टा लावली का असा प्रश्न भाजपला सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे. मुंबईचा महापौर गुजराती, मारवाडी की उत्तर भारतीय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण मुंबईतून जी नावं आता समोर येत आहेत त्या नावावरती जर शिक्कामोर्तब झालं तर मुंबई परक्यांच्या हातात जाणार तर नाही ना असा प्रश्न सध्या मुंबईकर विचारू लागलेत. मात्र उत्तर भारतीयांनी जो संपूर्ण प्रवाह भाजपच्या मतामध्ये ढकललाय त्या प्रवाहामुळेच मुंबईमध्ये सध्या उत्तर भारतीय महापौर होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरे बंधूंनी म्हटलं होतं की मुंबईमध्ये मराठीच महापौर आम्ही देणार, परंतु तिकडे मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना दोघांमध्ये अजूनही वितुष्ट संपले नाही. आणि इकडे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं असे महत्वाचे बॅनर्स मुंबईमध्ये लावून टाकले आहेत. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे? महापौरासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपला कसा दिला सगळ्यात मोठा धनका जाणून घेऊया पुढच्या काही 2 मिनिटांमध्ये. तेव्हा मित्रांनो, महाराष्ट्राची ही खबरबात जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच लक्ष द्या. सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांचे महापौर कोण बसणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप आणि एकनाथ शिंदे या तिघांपैकी महापौर होणार असे सध्या बोलले जात होते. राजकीय तज्ञांच्या मते उद्धव ठाकरेंचा महापौर बसायला उद्धव ठाकरेंनी अतिशय मोठी खेळी केली आहे. या खेळीमागे भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजपचा कार्यक्रम झाल्यामुळे शिंदे सेनेचे किती नगरसेवक फुटून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार ही देखील महत्वाची खबरबात आहे. उद्धव ठाकरेंशी थेट संपर्क करून त्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी बातचीत केली असून मुंबईचा महापौर आपलाच व्हावा यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचं काही नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिल्याची देखील माहिती गेल्या 8 दिवसापूर्वी मुंबईमध्ये आलेली होती. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे शिंदेगडातील बहुतांश नगरसेवकांना वाटत आहे की महापौर ठाकरेंचा व्हावा. भाजपचा जर महापौर झाला तर मुंबईचं काय होईल याची सध्या खूप मोठी चिंता नगरसेवकांना लागून राहिली आहे. अजूनपर्यंत भाजपच्या एकाही नेत्याने, एकाही नगरसेवकाने कोकण विभागीय आयुक्तांकडे आपली नोंदणी केली नाही. एकनाथ शिंदेच्या देखील नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे आपली नोंदणी केली नाही. यामुळे नेमकं काय घडणार आता लक्षात येत नाही. म्हणून दोन्ही भाजप आणि शिवसेना युती एकत्र येणार का, शिंदेगड भाजपला सपोर्ट करणार का याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलंय. मात्र उद्धव ठाकरेंनी एका दगडात 3 पक्षी गारद केल्यामुळे मुंबई महानगरपालिका पुन्हा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात येण्यास सुरुवात होईल. मित्रांनो, एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की मुंबईमध्ये भाजपचा महापौर पाहिजे का आपल्या अस्सल शिवसेनेचा महापौर पाहिजे, आता तुम्हीच ठरवा. देवाच्या मनात आलं तर मुंबईचा महापौर आपलाच होईल ही गुगली उद्धव ठाकरेंनी टाकली आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडण्यास सुरुवात झाली. उद्धव ठाकरे तसे राजकारणी कमी, परंतु उद्धव ठाकरेंनी राजकारण करण्यास सुरुवात केली की मात्र भल्याभल्यांचे सगळ्यात मोठे धाबे धनांतात हे आता जवळपास निश्चित बनलंय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती घडत असतानाच उद्धव ठाकरेंना मात्र मोठं यश मुंबईमध्ये मिळू लागलंय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक थेट उद्धव ठाकरेंशी संपर्क करत आहेत. मुंबईचा महापौर बनवायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना सोबत यावं लागेल अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आता नेमकं काय करणार? मुंबईमध्ये शिंदेगडाचा पाठिंबा घेणार की उद्धव ठाकरेंचा पाठिंबा घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलंय की एकनाथ शिंदेचा पाठिंबा
आम्ही घेणार नाही. भाजप आणि आम्ही एकत्र आलो तर नक्कीच एकत्र येऊ, मात्र शिंदे सेनेला कदापिही जवळ करणार नाही असा पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं समजत आहे. त्यामुळे शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करून राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेर काढण्याची किमया भाजप आता तयार करू लागल्याचं या तरी सध्या वाक्यावरून जाणून येतंय. मित्रांनो, सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून हीच बातमी समोर येत आहे की उद्धव ठाकरे आपला महापौर बसवण्यासाठी आग्रही यासाठी आहेत की भारतीय जनता पार्टी देखील उद्धव ठाकरेंना आगामी काळामध्ये सपोर्ट करू शकते आणि दोन्ही नेते राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र येऊन सध्या आपलं राजकीय करिअर बनवू शकतात. परंतु एकनाथ शिंदेना मात्र मोठा धक्का देऊन राज्याचं राजकारण भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे हाताळू शकेल हे आगामी काळात समजेल. केंद्रामध्ये तशी एकनाथ शिंदेची भाजपला गरज उरली नाही. जर उद्धव ठाकरे सोबत आले तर उद्धव ठाकरेंचे 9 ते 10 खासदार भाजपला केंद्रात सपोर्ट करतील. त्यामुळे एकनाथ शिंदेची महाराष्ट्रातील, मुंबईतील आणि देशातील गरज उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्यानंतर सगळी संपली जाईल. त्यामुळे शिंदे सेनेला राज्यातून बाहेर काढायचं, सत्तेतून बाहेर काढायचं अशी भाजपची एकंदरीत चाचपणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे आता आगामी काळात कोणता मार्ग निवडतात हे यावरच समजून येईल. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर बनण्याचा प्रयत्न ठाकरेंनी अजूनही सोडला नसल्याचं यावरून जाणवतंय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे आपले हुकमी एक्के बाहेर काढतील. त्याचवेळी मुंबईचा महापौर कोण होणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागले राहील. मात्र उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत मुंबई सोडायची नाही असा हक्क आपल्या नगरसेवकांपर्यंत पोहोचवलाय. त्यामुळे नगरसेवक देखील म्हणतायत की मुंबई आपली आहे आणि इथं आपला आवाज देखील आपलाच राहणार आणि मुंबईचा महापौर देखील आपलाच होणार. ही नगरसेवकांना आत्मविश्वास करून देण्याची किमया फक्त आणि फक्त ठाकरेच करू शकतात असं सध्या चर्चा राजकीय इतिहासामध्ये सुरू झाली आहे. मित्रांनो, एकंदरीत मुंबईचं राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच ठाकरेंनी करून दाखवलं अशा आशयाचे मुंबईत बॅनर लागणं आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये चाललेलं अंतर्गत वाद चव्हाट्यावर येणं ही लक्षणं पुढील महापौर पदाची सूत्र उद्धव ठाकरे आपल्या हातात घेतील अशीच दिसू लागली आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबईच्या इतिहासामध्ये काय घडतं ते आपल्याला दिसेलच. परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र मुंबईची आशा अजूनही सोडली नाही. शिवसैनिकांनी मुंबईची आशा अजूनही सोडली नाही हे देखील तितकंच आणि महत्वाचं खरं आहे. आपण देखील यावरती आपल्याला काय वाटतंय, मुंबईचा महापौर उद्धव ठाकरेंनी बसवावा का, भाजप सोबत जावं की एकनाथ शिंदेसोबत जावं, आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहता उद्धव ठाकरेंना कमी लेखनं भाजपला शिंदेना महागात पडलंय का, आपण आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.